करायचं औरंगाबादला. मग औरंगाबादला आलं तर आता वडीलच होते. औरंगाबादला कसे पायी झाले का? हा, पायीच यावं लागत होतं. तेव्हाच काही साधन नव्हतं आणि साधन तर होतंच फुलंब्रीपर्यंत यायचं, मग बसनं किंवा टॅक्सीनं यायचं, पण पैसे म्हणून आम्ही सवळीहून निघायचं. अंजंडो असं निघालं की आडगावून माहुली, पळशी, पिसादेवी आणि मग औरंगाबाद. म्हणजे जवळजवळ पूर्ण दिवसच जायचं. मग इथं वडिलांनी घेऊन आले. मग आम्हाला बलकटगड जवळ शाळा बाजूची, ती मला न्यू मिडल स्कूल म्हणायची तिला. न्यू मिडल स्कूल चांगली शाळा, सरकारी शाळा. तिथं लेखतो तिथे हेडमास्टर होते, त्यांचं नाव निंबाळकर मराठा असतील. त्यांनी माझा ते दाखला मार्क मेमो पटलं तर प्रवेश नाही दिला. आता का नाही दिला का नाही, मग प्रवेश नाही भेटला तर परत गेलो आम्ही 2 दिवस थांबून. गेल्यावर मग आता का करायचं मग घरी गेल्यावर मास्तर म्हणे का भाऊ म्हणे मुलाला काहून आणलं म्हणे प्रवेश नाही भेटला म्हणे कोणत्या शाळेत गेलतो तर म्हणे बलकट गेटच्या बाजूला. त्यांनी का म्हणे 1 दिवस थांबा, मी काहीतरी काम आहे म्हणे मला तिथं शाळेचं, मग आपण जाऊ म्हणे. मग ते बरोबर आली थोरात तर ते बरोबर आले, पायीच आले ते पण. ते पण इथून मध्ये, कारण साधन नव्हतं. बरोबर पाय आले. मग इथं मला ते उस्मानपुराच्या मिडल शाळेमध्ये घेऊन गेले. तिथं शाळेत घेऊन गेल्यावर मग तिथं प्रवेश भेटला मला. त्यांनी प्रवेश दिला. की मास्तरच होते, हेडमास्टरला भेटले. त्या हेडमास्टरचं नाव आता मला आठवत नाही, पण चांगले ग्रस्त होते, ब्राह्मणच होते बहुतेक. ब्राह्मणच मास्तर होते सर्व शाळेमध्ये. मग तिथं प्रवेश भेटला. मग आता थांबायचं राहायचं कुठं? बरोबर, मोठा प्रश्न होता समोर. आता मग मुलाला ठेवायचं कुठं? ती ह्या वसतिगृह होतं आपलं चालू त्यावेळेस बेगमपुऱ्याचं, पण ते वसतिगृह वडिलांना माहिती नव्हतं. मग आमच्या गावचीच लेकबाळ, त्या बाईचं नाव मी तिला मावशी म्हणायचो. बरं, ठीक आहे. मावशी ती पगाराची लेकबाळ होती. धामणगावमध्ये दिलेलं होतं, पण ती तिथं ती म्हणजे विधवा होती. नवरा वारल्यामुळं 2 मुलं, 1 मुलगी होती. ती त्या बागेमध्ये राहत होते उस्मानपुराच्या पाठीमागे रेल्वे पट्ट्याला खेटूनच पूल होता, तो असेल आता पूल. तर ते त्या बागेत राहत होती. तिच्याकडे गेले. बाई म्हणे कसं कर, मी तुला महिन्याचं 10 किलो धान्य आणून दे जाईल, पण याला फक्त तू करून खाऊ घाल तुझ्या मुलाबरोबर. ती बाई तयार झाली. तिनं मुलाबरोबर आपल्याला धान्य देतं, भाकर टाकून याला खाऊ घालायचे मुलाबरोबर. ती मुलं, एका मुलाचं लग्न झालेलं होतं तिथं, 1 मुलगा माझ्याच वयाचा होता. मग त्या बाई तयार झाली, तिच्याकडे ठेवलं मला. तर दर महिन्याला वडिलांनी 10 किलो धान्य मारसवळीवरून डोक्यावर घ्यायचं. डोक्यावर पायी यायचं. बापरे. आणि ते आणून द्यायचं. अरे बा. त्या बाईचे फार उपकार समजा आपल्यावर. बरोबर. मग ते मी शाळेला जातो आणि आपला लहाना मुलगा घरीच राहतो म्हणे, मग याला बी घेऊन जा म्हणे शाळेत. तुकाराम नाव होतं त्याचं लहान्या मुलाचं, त्या बाईच्या मुलाचं. त्या बाईचा मुलगा. त्याला मी शाळेत घेऊन गेलो. त्याला बी मग प्रवेश म्हणजे तिथं पहिल्या वर्गामध्ये त्याला टाकलं. मी 5वीला, तो 1लीला.
पण आम्ही बरोबरच जायचो आणि बरोबरच यायचो. आता 1 वर्ष 5वीचं त्या बाईकडे काढलं. मग 5वी झाल्यावर 5वी पास झाल्यावर मग ते माहिती झालं वसतिगृह बा आपल्या मुलाचं वसतिगृह बेगमपुरामध्ये आहे. तर वसतिगृह मग आता तिथं गेलो तर ते काही पाठक म्हणून व्यवस्थापक तिथले तर ते मला वाटतं हैदराबादचे होते. मग ते आमचं आणि आमच्या वडिलाचं आणि आमच्या गावच्या पाटलाचं जरा बरे संबंध चांगले होते. बरे एकमेकाला ते हे करायचे. जाती तर होती पण ते मग ते दोन्ही पत्त्याचा म्हणे भाऊ म्हणे इथं मोहन शेठ होते इथं सराफा गल्लीमध्ये मोहन टाकीज म्हणून एक अजूनच त्याच्या समोरच त्यांचं दुकान होतं मोहन शेठचं. आणि त्या आमच्या पाटलाचा सर्व व्यवहार त्या मोहन शेठची होता. तो धनाढ्य माणूस होता मोहन शेठ. मग त्या पाटलाला म्हणे ते हे शेठला सांगून तेवढं तर वसतिगृहामध्ये पोराची सोय लावली तर बरं होईल. तर ते दोन्ही पाटलांनी त्या शेठला सांगितलं मोहन शेठला. त्या मोहन शेठनं आता प्रसिद्ध म्हणजे औरंगाबादचा सर्वात धनाढ्य माणूस मोहन शेठ त्यावेळेला. हां आणि सर्व मला वाटतं त्या गल्लीमध्ये त्याचेच घरं ते माड्या ते सर्व त्याचंच होतं असं म्हणतात. मग त्यांनी त्या मोहन शेठनी आम्हाला म्हणे बसा एक माणूस पाठवला बेगमपुऱ्यात. आणि ते पाठक साहेब कोण आहेत त्यांना म्हणावं की मोहन शेठनं बोलावलं. ते गेल्यावर ते मोहन शेठनं बोलवलं म्हणजे आला तो आता ब्राह्मणच माणूस पाठक. आल्यावर म्हणे पाठक म्हणे हा यांचा या खेड्यागावचा मुलगा आहे 5वी पास झाला त्याला वसतिगृहात प्रवेश द्या म्हणे तुमचं त्याची सोय नाही इथे कुठं. ते पाठकना म्हणे आज पाठवून द्या म्हणे. मग मी 6वीला वसतिगृहात सोय लागली माझी. मग बेगमपुरा ते उस्मानपुरा असं आम्ही शाळेत जायचो. आम्ही 7-8 पोरं आपल्या वसतिगृहात. एक तातेराव अवचर आपला कीर्तीकर आपले शामराव पगारे एक उकडू दांडगे पालोदचे होते की मला याचे होते वाटतं ते ओढोचे पान ओढोचे अशी 6-7 पोरं आम्ही. एक शंकर रगडे असे 6-7 पोरं आम्ही पायी जायचो. तो 7वी पास आम्ही उस्मानपुर शाळेत पास झालो. तर मग आता इकडं सर्व सोय लागली. मग मुली वडील म्हणजे चिंतेतून हे झाले मुक्त झाले. हां तरी पण आता खर्चाचे पुस्तकं हे ते घ्यायला परिस्थिती तर म्हणजे नाजूकच होती मोलमजुरी. मग आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये घरी गेलो की वडिलांनी ते वळणाची कामं घ्यायची. वळण म्हणजे 7-8 लोक होते एका वयाचे. त्यांनी वळणाची घ्यायची दगड काढायचे जमिनीतले दगड काढायचे. मग त्यांच्या बरोबर वळणाचं काम असलं तर मी पण जायचो. ते मला लक्षातच नाही आलं वळणाचं काम म्हणजे काय. वळणाचं काम म्हणजे काय लक्षात नाही आलं माझ्या. वळणाचं गुत्ती घ्यायचं धान्यावर. आपण ते वळणाचं काम कसं असायचं ते म्हणजे काय काम करायचं का असं वळण म्हणजे जिथं समजा जमीन उतरती तिथं मग ते मातीचा बंधारा टाकायचा. कोणाच्या समजा दुसऱ्याच्या शेतात का दुसऱ्याच्या शेतामध्ये कोणाचे जेणे आले की बाई इथं आपलं वळण टाकायचं. वळण म्हणजे बंधारा असं पाणी वाहून जाऊ नये शेतातून म्हणजे ते वळण. मग त्याबरोबर त्याच्याबरोबर आम्ही आता मी खूप वयाचा माणूस मोठा होतो. 7वी पास झाले म्हणजे माझं वय जवळ 17-18 वर्ष 7वी पास. मग आम्ही जे काम करायचं तो वडील माझ्या वाट्याचे धान्य म्हणा किंवा पैसा ते बाजूला ठेवायचं शिक्षणासाठी पुढच्या.
ती वह्या पुस्तकाला काम आहे. हं. ते 6वी पास झाल्यावर ते काल मग दुसऱ्या वर्षी पुन्हा एक अशी योजना आली मोहची मोहाची झाडं असतात ना, फुलं काढायची, दारू बनते. ती असायचो. मग सुट्ट्यामध्ये ते पालमगा आम्ही ते मोह असायचो. आम्ही दोघांनी, माझं लग्न झालं होतं तर आम्ही 1 क्विंटल गहू मोहे जमा केले होते वाळून. अच्छा अच्छा. तुमचं लग्न कोणत्या साली झालं? कोणत्या साली लग्न झालं? 56ला. मग ते 9वी पास झाल्यावर. 9वी पास झाल्यावर. 9वी पास झाल्यावरच लग्न केलं वडलं. मग लग्न बौद्ध पद्धतीने झालं का? नाही. मग अरे आमचं लग्न म्हणजे असं एक 2 तासाचं लग्न होतं. म्हणजे कसं झालं सांगता येईल का? ते सांगता येईल ना. म्हणजे ती थीट विचारली होती ब्राह्मणाला विचारली होती. ब्राह्मणानं थीट सांगितली होती की बा ही थीट अशी आहे की सकाळीच हळद आणि सकाळीच लग्न. म्हणजे सकाळी 7ला हळद लागली, 9 9:30ला लग्न लागलं. लग्नाचे मंत्र वगैरे कोणी म्हणले? पत्रिका कसे काय मंत्र कोणी म्हणले लग्नाचे? मंत्र आता ते काही आठवत नाही, पण कोणी म्हणलेलं ते काही आठवत नाही. कोणी भाट वगैरे होते का आपल्यातले? आपल्यातले भाट होते का? काय नाव वगैरे सांगता येईल त्याचं? कशाचं? काय? विठ्ठल गोसाई म्हणत होते, लांब करायची विठ्ठल गोसाई, त्यांनी मंत्र म्हणले. अच्छा. तेच लग्न लावत होते आपल्या लोकांचे. मग त्यांना लावलं लग्न. तुमच्या आहे का लक्षात? तुमचं वय काय होतं त्यावेळेला? काय असं 15 नाही तर 10-12 असं. अच्छा. मला काय माहिती. बरं. काहींची यायचे लोकांचे, आपल्या लोकांचे लग्न लावायचे म्हणून समजा ओळखीचे म्हातारी होती ती. म्हातारी. ते लग्न का म्हणजे आमचे भाऊबंद आले नव्हते लग्नाला. आमचे चुलत भाऊ आणि आम्ही. त्यांनी एक म्हणजे लग्नामध्ये त्यावेळेस भाऊबंदीचा प्रश्न होता. तर ते आमच्या गावामध्ये ते एका बाईची पायवटी होती आणि भाऊबंदांना आठ घातली की बा हिची पायवटी जर करीत असलं तर आम्ही लग्नाला येतो. ते पायवटी काय भानगड असायची? पाय धुवायचे. काय धुवायची? आता ते पूर्वी काय पद्धत होती ते लावलेलं, म्हणजे ते खानदानी माणसं, घरेलू खानदानी चांगल्या वागणुकीचे, ज्याचे नसेल त्याचे जो हे असेल तर त्याला ते बाहेर टाकायचे, त्याला लग्नातच घेत नव्हतं. बरोबर. तर त्या बाई अशीच म्हणजे तिला त्या आमच्या पगाराने, बापू पगारे म्हणून तिला आणलं होतं. तिची पंगत काय दिली नव्हती, काय ते भानगडी होत्या त्यामुळं तिची पायवटी करीत नव्हते. तर त्यांनी मग आमच्या वडिलांना आठ घातली. तिथं आमचे 3 घरं साळवेची. त्यांनी बी बा आम्ही येतो पण या बाईची पायवटी करशील, करत असेल तरी लग्न तरी येतो, नाही तर नाही. तुमच्या वडिलांनी ते मान्य केलं नाही ना. मग मला म्हणे कसं, आमचे चुलत भाऊ होते आता अनाडी माणसं. मला म्हणे मग कसं आता भाऊबंद येत नाहीत, भाऊबंद येत नाही तर म्हणलं मग आमच्या वडिलांना म्हणलं काका तुम्ही असं करा तर पाहुण्याला विचारा की लग्नाला आमचे भाऊबंद येत नाहीत, आम्ही नुसतं आमच्या 2 चुलते पुतण्याचं घर आमचं घरी येईल, मान्य आहे का तुम्हाला? कारण ते त्यावेळेस आठ अशी होती की सर्व भाऊबंद लग्नाला असले तरच देत होते. मी यांनी जाऊन सांगितलं येणार आहे ते म्हणे काही हरकत नाही, तुम्ही भाऊबंद नसले का तुम्ही दोन्ही माणसं आले तरी चालते. यांचं काय आडनाव आहे तुला? यांचं त्रिभुवन. त्रिभुवन. यांचं गाव? त्यांचं गाव म्हणजे किनगाव. किनगाव. पण ते मामाकडेच राहत होते. अंजनडोला. त्यांच्या वडील मामा सासूरवाडी असल्यामुळे ते तिथंच राहत सासूरवाडी. तुमचे वडील काय करायचे मग? त्यांचे वडील इकडे जवळ या ना, म्हणजे तुमचं मला शूटिंग घेता येईल ना. बर. तर ते मग त्यांनी तयार झाले. मग ते मी सांगितलं मग तयार आहेत ना, तर म्हणलं मग नाही आले तर नाही आले.
आपल्या सोयऱ्याकडून त्या बाईला शुद्ध करून घ्यायचं तर का करायचं? नाही आले तर नाही आले. तो एक आमच्या पाहुण्याची बैलगाडी बोलावली बनवरीहून. आमची फुई भाऊ होते, चुलत फुई भाऊ जाधव, त्यांचं जाधव, काशीनाथ जाधव मग त्यांच्याकडे बैलगाडी, ती कंपनीला जाणं येणं करा बैलगाडी होती. बैलगाडी बोलावली. बैलगाडीमध्ये 5 लोक गेलो आणि ते एका 2 तासात लग्न झालं. लगेच नवरी घेऊन घरी. हा, संध्याकाळी तर आम्ही आमच्या गावाला गेलो दुसऱ्या दिवशी. ते अशा पद्धतीने झालं. मग लग्न झाल्यावर मॅट्रिकला तर बसायचं. मग मॅट्रिकला बसल्यावर मॅट्रिक मग पहिल्या वर्षी नापास झालो मॅट्रिकला. औरंगाबादला म्हणजे पॉलिटेक्निक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. किंवा काही ते कुठे होती पॉलिटेक्निक हायस्कूल? तिथं याच्या बाजूला बलकटगडच्या बाजूला तिकडून असं. तिथले काही शिक्षक वगैरे काही सांगता येईल का? हा, शिक्षक होते ना. ब्राह्मणच शिक्षक होते सगळे. हा, सर्व ब्राह्मण होते. एक डोळे म्हणून असे होते. एक भोळे आमचे क्लास टीचर 8वी पासून ते 10वी पर्यंत मॅट्रिक पर्यंत. ते आम्हाला आता तिथं ते त्या याच्यामध्ये इंजिनिअरिंगचा कोर्स होता तुमचा. हा, तो एक विषय असायचा ते. आणि ते चांगले जरी मास्तर त्यावेळेचे ब्राह्मण होते पण मन लावून शिकवायचे सर्वांना. मग ते पुढे सर्व ते असताना मग 56ला मॅट्रिकला होतो. ते 56ला मॅट्रिकला झालं. मग बाबाच वारल्याचं आम्ही वर्गातच बसवलो त्यावर. मग ते आमचे वर्ग शिक्षक भोळे सर आले. आता त्या वर्गामध्ये पॉलिटेक्निकमध्ये मॅट्रिकच्या वर्गात मी एकटाच होता. बाकीच्या दुसऱ्या वर्गामध्ये होते दुसरे 2-3 मुलं आपले वसतिगृहाचे, पण ते दुसऱ्या वर्गात होते. मग ते वर्गात आता त्यांना माहिती झाल्यावर ते वर्गात आले. माझ्या फाटीवर असा हात मारला. म्हणे कचरू बाबासाहेब वारले म्हणे. असं म्हटल्यावर मग कशाचं जा म्हणायचं. सर्व पोरं वसतिगृहातले पोरं मग वार्ता चौकडे कळाल्यानंतर जमा झाले. मग ते रडारडी हे ते सर्व वसतिगृहात कल्लोळ झाला. मग काही मी आणि आमची निकाळजी म्हणून आम्ही 2-4 पोरं एका ग्रुपनं वसतिगृहात राहत होतो. चला म्हणे आपण याला जायचं मुंबईला. गेले मग तुम्ही मुंबईला? मग पैसे नाही जाऊ आणि मग तिकिटाचं झालं पण नाही काही तर खाया प्यायला तर पाहिजे. माझ्याजवळ काहीच नव्हतं. मग आम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत गेलो आणि तिथे विचार केला की आपण मुंबईला जा. हुकलो तर पण काय येताना कसं. मी गेलो नाही, बाकीचे पोरं गेले. मी परत घरी आलो आणि मग नंतर हे झाल्यावर मॅट्रिकला पहिल्या वर्षी नापास झालो मी एका विषयात इंग्रजीमध्ये. 25च मार्क पडले. तर मग आपलं उस्मानिया विद्यापीठातून हैदराबादहून निकाल लागायचा तो त्यावेळेस. मग ते असं मग 57ला मग पुन्हा मॅट्रिकला बसले. पुन्हा मग एक विषय घेऊन बसलो. पास झाले मग. आणि नंतर मग ते सप्लिमेंटरी परीक्षेमध्ये पास झालं एक विषय. मग आता पास झाल्यावर मग काही 5-6 महिने घरीच राहिलो. मग एक दिवस वडील रागवले म्हणे आता तो पास झाला आता किती दिवस इथं बसणार. पुढं शिकायचे तर आपल्याजवळ पण काही नाही म्हणे, ऐकत नाही. कुठंतरी नोकरी पहा असं बोलले मला. मग ते मला राग आला. म्हणजे
राग आला भाऊ वडिला. आता वडिलांना वाटलं हे लग्न झालेलं आहे, बायकोच्या नांदी लागला इथेच राहिला असं त्यांचा भास झाला असं. मग मी रात्री इतक्या बेरात्री उठलो त्या रागामध्ये, आणि रात्री पिशवी कपडे हे काय होते 1-2 ड्रेस तो त्या पिशवीत घातला आणि रात्री बेरात्रीच निघालो औरंगाबादला. बापरे. विचार नाही केला की आता किती रात्र येईल काय. बापरे, इतक्या लंबा रस्ता तुम्ही पायी घ्या निघाले? नाही, मग मी सांगतो ना, मला वाटतं काहीतरी 1 रुपया होता खिशात माझ्या तेव्हा. तो मी घेतला खिशात आणि मग मात चवळून निघालो तितक्या रात्री. तिला म्हणलं आता तू जा म्हातारीकडे. मी निघालो तो धामणगाव, दरी आणि फुलंब्रीला आलो. तर दिवस मला फुलंब्रीत निघाला. रात्रभर चालत होते? रात्रभर एकटा. बापरे. आणि ते झाडीचा रस्ता इथून तिथून ते आता मी आता दिवस निघल तेव्हा दिवस निघल ते चालतच राहिलो. बापरे. तर फुलंब्रीच्या ते आता पेट्रोल पंप शेजूळचा. शेजूळ, हो माहिती मला. तर तिथं मला ते दिवस उजाडल्यासारखं झालं. म्हणजे स्टँडवर आलो पोलीस स्टेशन जवळ, त्यावेळेस ते थोडंसं उजाडल्यासारखं झालं. मग उजाडल्यावर तिथं मला वाटतं 4 आण्याचं तिकीट घेत होते औरंगाबादला. 4 आणे देऊन इथं आलो. मग आता काय करावं, कुठं राहा काय, आपण तर आलो. मग आमचे चुलतेच इथं राहत होते. ते पहिले जो चुलते होते ना तेच इथं ह्या चंपा मस्जिद मध्ये राहत होते वाड्यामध्ये शहागडला. हा, चंपा मस्जिदच्या बाजूला आपलं माहिती चंपा मस्जिद जाधवचा वाडा होता तिथे. मग त्यांच्याकडे गेलो. मग आता ते जाधवचं कसं आता ती परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती. सगळ्यांचीच गरीब होती जवळपास. मग मला वाटतं 1-2 दिवस काम केलं मी. कसलं काम केलं? म्हणजे असंच म्हणजे याच्या हाताखाली, मिस्त्रीच्या हाताखाली वगैरे. 1 का 2 दिवस त्याच्या आले. मग त्याची घेतली ज्वारी. आता ज्वारी घेतली आणि त्या चुलत्याकडूनच काही 1 ताट तवा घेतला आणि त्या जाधवनं मात्र ती खोली तशीच दिली मला. सपराची खोली होती. ते राहिलो. मग आता त्या मी वसतिगृहात असताना आमची एक हरिभाऊ सोनवणे ही खराडीचे 5-6 माणसं आणि ते हरिभाऊ सोनवणे त्यांचं गाव खराडी जवळच इकडे गंगापूर तालुक्यात. त्यांच्यामुळं आमची आणि गोविंदराव गायकवाडची ओळख झाली. गोविंदराव गायकवाड कोण? आमदार किल्ल्यारक मध्ये राहत. गोविंदराव गायकवाड आपले होते? आपले. कुठल्या पक्षाचे होते आमदार? ते काँग्रेसकडून. अच्छा अच्छा. म्हणजे ते केजून निवडून येत होते हैदराबादला. म्हणजे आपलं त्यावेळेस हैदराबाद मध्ये होतं आपला मराठवाडा. हैदराबादच्या राज्यामध्ये होतं निजामच्या काळामध्ये. तर ते तिकडं असल्यामुळे त्यांची ओळख आमची जाणं येणं होतं. हरिभाऊ सोनवण्यामुळं ओळख झाली होती. म्हणजे आमची 7-8 पोरं आम्ही ते गायकवाडच्या अगदी जवळचे म्हणजे घरातल्या सारखे झालो होतो. मग 2-4 दिवसानंतर त्यांना भेटलो. म्हणलं साहेब आता मी मॅट्रिक पास झालो पण पुढे शिकता येत नाही म्हणे. मग ते नाव नोंदलं होतं मी एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये. एम्प्लॉयमेंट ऑफिस होतं त्यावेळेला? हा होता ना, निजामाचं. हा, एम्प्लॉयमेंट ऑफिस आपलं तहसीलच्या अलीकडंच एक. आता मला वाटतं शाळा आहे तिथं, तिथं ऑफिस होतं ते. तर ते नाव नोंदलंच होतं. तर ते गायकवाडनी एम्प्लॉयमेंट ऑफिसरला फोन केला. त्यांच्याकडे फोन होता तेव्हा. एक फोन नाही केला, एक चिठ्ठी दिली, नाव लिहिलं, या मुलाला कुठंतरी नोकरी निघाली तर काल द्या म्हणून. त्यांनी ते गेलं, तिथं भेटलो.
ते अधिकाऱ्याकडे क्लार्कला गेला, अधिकाऱ्याला तर भेटलो नाही. क्लार्कला भेटले तुम्ही? जो कॉल द्यायचा त्याचं नाव आठवत नाही, पण चांगला पोरगा होता तो. त्याला दाखवलं तर तितक्यात जागा निघाल्या होत्या कंडक्टर. एसटी कंडक्टर यादी पाठवायचीच होती. त्याच्या यादीमध्ये माझं नाव दिलं तर कंडक्टरचं. कंडक्टरचं मग लगे 8-10 दिवसाने कॉल आला. मी पत्ता मग ते गायकवाडचाच दिला होता, दुसरीकडे पत्ता द्यायचाच नाही. मग ते कॉल आला. मग ते कॉल आल्यावर दाखवलं म्हणलं साहेब कॉल आला. मग त्यावेळेस ते साळवी कमिशनर याचे राघव साळवी म्हणून कमिशनर आणि एस टीचे डिव्हिजनल मॅनेजर म्हणजे आपल्या मराठवाड्याचे डिव्हिजनल देशमुख म्हणून होते. तर ते देशमुखला आता त्यावेळेस आमदाराचं म्हणजे फार वजन होतं गोविंदरावचं. आणि निस्वार्थी माणूस होता. असं काही हे कोणाकडून घेणं देणं हे ते काहीच नव्हतं. राहायला औरंगाबादच होते ते? हा, राहायला इथं किल्ल्यावर कसा घर आहे ना अजून. हो का? गायकवाड डॉक्टरचं घर आहे किल्ल्यावरचा. ते गायकवाड डॉक्टर हा ते दवाखाना आहे मोठा. हा, ते दवाखाना त्याच्या घरासमोर घर आहे त्यांचं. हा. मग त्यांना फोन केला. माझं सिलेक्शन झालं कंडक्टर. त्यांनी फोन केल्यामुळं आम्ही सिलेक्शन झालं. मग तिची ऑर्डर आली मला. कंडक्टर सिलेक्शन झालं आणि 100 रुपये भरावं लागतात म्हणे ॲडव्हान्स. अरे बापरे. आली अडचण मग तुम्हाला? त्यावेळेस म्हणजे ते काहीतरी होता त्यांनी की 100 रुपये तिथं डिपॉझिट भरायचे एस टी मध्ये. सरकारी होतं त्यावेळेस, असं महामंडळ नव्हतं एस टी महामंडळ. मग आता प्रश्न पडला, नोकरी लागली की 1 महिन्याच्या आतच हे सर्व करायचंय घडलं. मग मी गेल्यावर आता घरी गेलो. बोललो काका नोकरी लागली पण 100 रुपये भरावं लागतात. मग आता 100 रुपये भरायचं मग आपल्याला कोण देणार. पण ते पाटील जो होता त्याचं पाठबळ होतं. त्याने कधी सांगा चांगला शिक बरं, चांगला वाघ बरं, गावाचं हे असं तो म्हणून त्याच्याकडे गेलो. तर त्याच्या अगोदर आमच्या वडिलाकडं आमच्या वडिलांना दीडीनं धान्य घेतलं होतं. दीडीनं म्हणजे कसं? दीडीनं म्हणजे आपण 1 क्विंटल जर घेतलं तर 1.5 क्विंटल धान्य परत करायचं. अच्छा. त्याला दीडी म्हणायचं. म्हणजे 1.5 पट. म्हणजे आपण 1 क्विंटल आपण उधार घेतलं त्याच्याकडून. हा, समजा तुमच्याकडून मी 40 किलो धान्य घेतलं तर परत करताना 60 करायचं. अच्छा असं. ते आमच्या वडिलांनी घेतलं तर असं आमच्या वडिलांना अधूनमधून 12 क्विंटल धान्य झालं वडिलावर. अच्छा, एवढं कर्ज झालं. हा. आता ते मला धान्य आणून घालायचे तेव्हापासूनच ते 12 क्विंटल त्याचा हिशोब झाला. मग मी 6वी-7वीला असताना आमचा भाऊ शाळेत घातला होता लहान. त्याचं आम्ही दोघंच भाऊ असल्यामुळं आम्हाला 100 रुपये निजाम सरकारकडून आले होते. त्यावेळेस ती सुरुवात झाली होती स्कॉलरशिप यायची. म्हणजे मागास आपल्या पोराला पैसे देऊन शाळेत घालावं बरोबर, जेणेकरून पोरं शाळेत येतील. BS व्यंकटरावने करून घेतलं होतं. ते शिक्षण मंत्री होते आपल्या त्यावेळेला. तर ते मग आम्हाला दोघं भावाला मला आले 60 आणि भावाला आले 40. 100 रुपये. मग आमची बहीण आमच्याकडेच राहत होती. त्यांना सोडून दिलं. एक मुलगा झाल्यावर तिच्या मिस्टरनं त्याला सोडून दिलं. मग ते आमच्याकडेच राहत होती. म्हणजे मी नोकरीला लागायच्या अगोदर आमचे आई वडील इथं आले होते औरंगाबादला. वया पुस्तकाला पैसे नाही. मग आमच्या बहिणीनं सल्ला दिला म्हणे काका आपण तिथे जाऊ म्हणे, त्याला बी पाहणं होईल
अधूनमधून वर्षीदार जरी असला ना आपल्याकडे पैसे थोडीफार आपलं मदतही करता येईल वया पुस्तकाला. मग त्यांनी इथं गावंड्याच्या हाताखाली काम केलं 2-3 वर्ष. इथंच राहिले मग? हा. मग मी लग्न झाल्यावर मात्र ते घराकडे गेले. मग तुम्ही पण गावाकडे घेतले? 6वी-7वी पर्यंत असताना ते राहिले आणि 8वीचं लग्न व्हायच्या अगोदर मग ते घरी गेले. मग घराकडेच राहिले. मग ते 100 रुपये आले आम्हाला दोघा भावाला. ते मास्तर ते शंकरराव मास्तरच होते थोरात गुरुजी. ते आल्याबरोबर त्यांनी मला निरोप पाठवला. म्हणजे 7वीत असतानाच ते पैसे आले होते मला. तर ते पैसे तुम्ही नोकरीला वापरले नंतर? नाही ना. नाही. मग ते पुढं सांगतो. तर ते मग आता ते 100 रुपये आले. वडिलाकडे 12 क्विंटल धान्य झालं आणि ते पाटलाचा अधूनमधून टाकत द्या माझे पैसे वापर, धान्य वापरते. धान्य कधी देतो? 12 क्विंटल झालं. आणखी 18 क्विंटल होईल. मग 18 क्विंटलचं आणखी असं. तर त्या अधूनमधून ते वडिलाला म्हणत नसं, दुसऱ्याजवळ म्हणायचं. ते सयाजीला सांगा काही ते द्यायचं. तुमच्या वडिलाचं नाव सयाजी? सयाजी. ते प्रत्यक्ष न बोलता दुसऱ्या मार्फत बोलायचं. पण आमच्या वडिलांनी काय केलं, खूपच धक्का घेतला. तेव्हा आता 12 क्विंटल धान्य मी देऊ कुठून? आणि हा माणूस तर असा आहे खतरनाक. म्हणजे जो करील तो होता ते पूर्ण गावात. मग ते 100 रुपये आले. मग आमच्या बहिणीनं मी विचार केला. मला बहीण म्हणे की भाऊ हे 100 रुपये आले, ही पाटलाचं आपण मिटून टाकू म्हणे. म्हणलं काही हरकत नाही. वडिलाचं तब्येत खराब झाली त्याच्यात असताना. मग चाल म्हणे आपण दोघं जाऊ, काकाला नको घेऊ म्हणे. मग आम्ही गेलो. ते तो दोघा बहीण भावाला चांगलं मानायचं. गेलो तर आणि म्हणे कस काय आले? आता त्याला माहीत झालं होतं ते 100 रुपये आले म्हणून. 100 रुपये म्हणजे फार होतं ना. हो बरोबर. साल म्हणजे 57-58 साल आहे ते. मग ते गेलो म्हणलं काका ते काकावर काहीतरी तुमची धान्याची आहे म्हणे. मग म्हणे आम्हाला 100 रुपये आले दोघा भावाचे. तर ते आहेत एवढ्यामध्ये मिटून टाका आमची बहीण. ते म्हणे ठीक आहे म्हणे द्या म्हणे 100 ते 100. मग ते 100 रुपये दिले. ते मिटलं? ते मिटवलं. मग त्याचं मग आता मग मला ज्यावेळेस 100 रुपये लागत होते इकडं भरायला, मग आम्ही दोघंच भाऊ गेलो. मग ते सांगितलं म्हणलं काका मला नोकरी लागली, पण 100 रुपयाची गरज आहे आणि ते तुम्हाला द्यावं लागतं. त्यांनी काहीच नाही म्हणलं, उठला आणि सवयीने हे 100 रुपये म्हणे म्हणजे त्यावेळेस पद्धतच ती होती सवयीची. वर्षाला 125 रुपये म्हणजे 125 रुपये द्यायचे. हा म्हणजे 25 रुपये व्याज आणि मुद्दल 100 आणि 125 रुपये वर्षाचे. त्यांनी लगेच दिले. लगेच मी आलो आणि त्याचे 100 रुपये भरले. ट्रेनिंगला सुरुवात झाली माझी कंडक्टर. मग ते 8-10 दिवसाची ट्रेनिंग दिली, ड्युटी झाली. तर 3 वर्ष मी कंडक्टरी केली. तर काय पगार होता त्यावेळेला? 115 का रुपये देत होते महिन्याला. मग तुम्ही त्यात ते कर्ज फेडलं त्यांचं पाटलांचं? हा. नंतर कर्ज फेडून टाकलं तुम्ही पाटलांचं? हा. मग 6 महिन्यामध्ये ते मग काय मला नोकरी लागल्यामुळं मी काय केलं की आई वडील घराकडेच होते. मग मी ते पैसे आलं की ते बहिणीकडं वडिलाकडे देऊन टाकायचो पगार. आणि कंडक्टरीमध्ये असताना चिल्लर चालरमध्ये 5-6 रुपये निघून जायचे. ती पॅसेंजरला देताना 5 पैसे नाही आणा नाही. मग ही अशी चिल्लर कसे 7 रुपये ते आपल्या खिशात ठेवायचं. तुमची बस कशी म्हणजे औरंगाबाद मध्ये चालायची का बाहेर गावात जायची? नाही बाहेर गावी. त्यावेळेस सिटी बसेस नव्हत्या.
त्यावेळेस बसेस जायचे जळगाव खानदेश. खांदे. हं. आपला हे सिल्लोड, अजिंठा, फर्दापूर, जळगाव इकडे या रोडला. जळगावच्या पुढे जात ना. इकडे वैजापूर, शिर्डी, इकडं नांदगाव, नाशिक. हा नांदगाव, इकडं आपलं पैठण. पैठणच्या पुढे जात नव्हती आणि कायगावच्या पुढे गाडी जात नव्हती. कायगाव पर्यंत पूल नव्हता त्यावर कायगावचा. इकडं बीड, बीड आणि जालना, जालना. बरोबर. इकडं भोकरदन आणि काय जुई धरण म्हणजे जाफराबाद. जुई धरण. हा. इथपर्यंतच गाड्या जातात. जुई धरण म्हणजे आमच्या गावामध्येच येते. हा, दानापूरमध्येच येते धरण. मग ते 3 वर्ष केल्यावर मग 3 वर्षानंतर मी पकडला गेलो कंडक्टरीमध्ये 40 पैशावर. म्हणजे इतकी गाडी फुल भरली की गंगापूरला जाताना की उभं राहायला जागा नाही, इतकी गाडी भरली मी. मग ते 2 पॅसेंजर त्या डोरेगावहून बसले आणि त्या फाट्यावर उतरायचे. तर त्या 2 माणसाला मी 20-20 पैशाचे तिकीट दिले. दिले नाही, पैसे घेतले पण दिले. आणि त्या भेंडाळ्या फाट्यावरच गाडी चेक झाली. अच्छा. मग तुमच्यावर तो आरोप आला? आरोप आला ना. मग ते आले झालं, त्याच्यात माझी नोकरी गेली. मग आणि मग नंतर मग आता पुढे गेलं 3 वर्ष झाले. पण तो मी काय केलं होतं की जसा पगार आला तसं बहिणीच्या आणि वडिलाच्या हातात जसं आलं. तुमच्याकडे काहीच नव्हतं? मग तुमच्याकडे काहीच नव्हतं? मी काहीच नव्हतं. मी आपलं माझा खर्च, बूट नव्हता तर बूट वगैरे ते मी माझे त्याच्यातून ते करून कपडे हे ते असं वरच भाग. पण त्यांनी काय केलं की पैसा आला तर ते स्वतः काम करीत होते. आई वडील बहीण स्वतः काम करायचे. त्याच्यामुळं माझा आलेला पैसा त्यांनी सोनं घ्यायचं. असं 24 तोळे सोनं केलं होतं त्यांनी. ते चांगलं काम केलं. पण ते आता पुढं नोकरी गेल्यावर मग वर्षभर घरी राहिलो. नोकरी गेल्यावर मग काय करायचं बा की पुढे गेलो. मग पुन्हा गेलो ते गायकवाड साहेब, गोविंदराव गायकवाड. गोविंदराव. आता ते घरच्यासारखं हक्काचं मग खरे का झालं म्हणलं असं झालं. हा ठीक आहे. मग ते लगेच जागा निघाल्या होत्या. हे आपलं औरंगाबादचे नाके टोल म्हणजे हे जकात नाके सुरुवात झाली होती. त्याच्यावर तुम्हाला नोकरी लागली? 63ला. तर ते मग तिथं मग ते अध्यक्ष होते सरदारजी, नगरपालिकेचे अध्यक्ष. नगरपालिका होते तेव्हा. सरदारजी होते. ते सरदारजी म्हणजे चांगला माणूस, लीडर. मग त्याला फोन केला. आता काल मी काढलाच होता इकडून त्या क्लासची बरीच ओळख झाली होती. गेलो म्हणलं असं झालं पहिल्या नोकरीच. आता मग त्या नाका कारकुनाच्या यादीमध्ये मग त्यांनी फोन गोविंदराव गायकवाडने ते सरदार साहेबाला फोन केला, अध्यक्षाला. सिलेक्शन झालं. मग ते त्याच्या अगोदर समाज कल्याण खात्याची मी इंटरव्ह्यू दिली होती. ती अशी की गायकवाड साहेबांनी आमचे दूध बच्चे साहेब होते समाज कल्याणमध्ये. म्हणजे ह्या नाका कारकुनच्या अगोदर ही इंटरव्ह्यू दिली. तर ही इंटरव्ह्यू कशी की दूध बच्चे साहेब आणि गायकवाड साहेब. आता दूध बच्चे साहेब इथं औरंगाबादला समाज कल्याण अधिकारी होते. बॅकवर्ड क्लास वेलफेअर म्हणून ऑफिस होते तेव्हा. त्यामध्ये त्या जिल्ह्याचे अधिकारी. त्यांचं दोघांची ओळख. ते हैदराबादकडचे आणि हे हैदराबादचेच आमदार असल्यामुळं ते एकमेकाला ओळखीचे. मग त्याला मला पुण्याला घेऊन गेले ते गायकवाड साहेब, ते दूध बच्चे साहेब. तिथे गेलं. आता ते गेल्याबरोबर ते उठून उभं राहिला तो अधिकारी. पुण्याला
PA होते ते, हं. डायरेक्टरचे PA, म्हणजे फार मोठी पोस्ट त्यावेळेस मानल्या जायची. हं. त्याला भेटले म्हणे, हा मुलगा आहे म्हणे दूध भरतेचं, तुमच्या खात्यामध्ये जर जागा निघाल्या तेवढं पहा. त्यांनी लगेच तिथून पुण्याहून, आम्ही तिथं बसलेलंच आहे, फोन केला औरंगाबादला. वाईकर म्हणून ब्राह्मण अधिकारी होते. त्यांना फोन करून सांगितलं की गायकवाड साहेबांचा अमुक अमुक नावाचा मुलगा आहे आणि तुमच्याकडं जागा भरणारच आहे, तुम्ही 7-8 जागा होत्या क्लार्कच्या, भरणारच आहे, तर त्याच्यामध्ये याचं नाव घ्या. मग डायरेक्ट त्यांनी फोन करून सांगितलं तुम्ही जा म्हणे आणि वाईकर साहेबाला भेटा म्हणे. नोकरी लागली मग तुम्हाला ती? हा, नोकरी लागली तुम्हाला ती? हा. मग परत ऑफिसून गेलो, मी भेटलो. मला घरी आल्यावर म्हणे तू उद्या जा वाईकर साहेबाकडे, त्यांना भेट, तुझी कागदपत्र घेऊन जा, त्यांना भेट आणि सांग मी गायकवाड साहेबाकडून आलो म्हणून, एवढं सांग. त्यांना फोन आलेलाच होता, मी भेटलो, गेलो. फार चांगला देव माणूस, मुलगा बाळ मूलबाळ काही नव्हतं. वाईकर आहे ना? हा, वाईकर. भेटलो म्हणे, मग इंटरव्ह्यू होऊन गेली होती, पण त्याचा यादी सिलेक्शनचं अधिकार त्यांना नव्हते. फक्त इथं इंटरव्ह्यू घ्यायची, ते पुण्याला पाठवायचं. तर तोपर्यंत ती यादीवर सिलेक्शन करून पाठवलं नव्हतं. मग मी भेटलो. आता मी भेटलो तर म्हणजे इंटरव्ह्यू तर झाली. म्हणे असं कर, तू जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये जा आणि यादीमध्ये नाव. आता यादीमध्ये नाव आमचं, तिथं गेलो तर ते म्हणे यादी अगोदरच पाठवली, आता डबल नाही पाठवत आहे. तर म्हणे मी गेलो पुन्हा वायकर साहेबाकडे. मग ते वायकर साहेबांनी काकडे म्हणून, काकडे कैकडे समाजाचे अधिकारी होते ते काकडे म्हणून, ते काकडेचं आपले गायकवाड साहेबाचं जमत नव्हतं. मग ते वाईकरला त्यांनी सांगितलं की तुम्ही फोन करून सांगा आणि तेवढी यादीत नाव. मग ते म्हणे तू पत्र आण वाईकर साहेबात किंवा पुन्हा यादी पाठव. मग मी गेलो, पत्र घेतलं, पत्र दिलं आणि यादीत नाव टाकलं आणि मग त्यांनी माझे काय सर्टिफिकेट पाहिले येते आणि त्या पहिल्याच यादीमध्ये माझं नाव घुसून टाकलं, टॉपला टाकलं वर सिलेक्शन मध्ये. आणि ती सिलेक्शनची यादी पुण्याला पाठवली. तिथं सिलेक्शनची यादीमध्ये वरचं सिलेक्शन पहिल्या नंबरवर माझं नाव. मग ती ऑर्डर निघाली आमची 6-7 लोकांची. पण ते पत्र, आता मी इकडं नाक्यावर असल्यामुळं मी काही गायकवाड साहेबाकडे गेलो नव्हतो. ती कधी रात्रीची दिवसाची त्यामुळं गेलो नव्हतो. तर ते जवळजवळ 1 महिना ते पत्र ऑर्डर माझी सिलेक्शनची नोकरी लागली गायकवाड साहेबाकडे पडून, गायकवाड साहेबाकडे. मग ते मला माहीत नाही, त्यांच्या लक्षात नाही राहिली कोणाच्या गायकवाड. मग वाईकर म्हणे हा मुलाला नोकरीची गरज होती आणि हा मुलगा कसं काय येईना. त्यांनी त्यांचं पत्र काढलं की बा आपलं या आदेशानुसार आपलं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही जॉईन व्हा. तुम्ही जॉईन व्हा. हा. आणि ते टप्प्याची घेऊन गायकवाड साहेबाकडे गेला. मग गायकवाड साहेबाकडे गेल्यावर म्हणे अरे तो तर इकडं आमच्या ठिकाणी, मी इथं जाधवच्याच वाड्यात राहत होतो भाड्यानं. त्यावेळेस आई वडील सर्व इथेच आले होते. मी त्यांना मग कंडक्टर झाल्यावर मग त्यांना घेऊन आलो होतो इथं. मग ते तिथं राहत होतो. तो माझी रात्रीची ड्युटी होती, दिवसा मी घरीच जाऊ. मग तो शिपाई पत्ता घेऊन घरी आला. नव्हतं म्हणजे 7 तारखेला. 7 तारखेला कुठलं? 7 मार्च.
7 मार्च साल कोणतं? 7 मार्च 63. 7 मार्च 63ला तो आला आणि म्हणे हे जा तुमचं सिलेक्शन झालंय म्हणे आणि पत्र आणखी 2-4 दिवसात तुम्ही हजर जर नाही झाले तर हे कॅन्सल होऊन जाईल. आता मी ते 1 महिना झाला आता नाका कारकूर म्हणून लागू. एकच पगार भेटला होता आणि दुसऱ्या महिन्याला सुरुवात हे आलं. मग मी विचार केला की नगरपालिकेपेक्षा सरकारी नोकरी बरी. बरोबर. मग आता काय करू, मग मी नगरपालिकेत गेलो. आता ते नाव